रसिको नमस्कार. कलांगण संगमेश्वरच्या संगमेश्वर संपदा या संवाद मालिकेमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत. संगमेश्वर संपदा या आमच्या संवाद मालिकेचा आज 36वा भाग. मित्रांनो, खरं तर त्यापेक्षा जास्त मैत्रिणींनो, दागिना कुणाला आवडत नाही. विशेषतः स्त्री वर्गामध्ये दागिना म्हटलं की त्याच्याबद्दल एक प्रचंड अप्रूप असतं. पण त्या दागिन्यालाच समांतर असलेला शब्द म्हणजे अलंकार. आणि अलंकार हा नृत्यातील असेल तर तो अलंकार हा दागिना म्हणून मिरवणं, असं जेव्हा एखादी स्त्री तिच्या आयुष्यामध्ये कर्तृत्व करून दाखवते, त्यामुळेच ती त्यावेळेला विशेष कौतुकाला पात्र ठरते. त्यावेळेलाच ती म्हणून संगमेश्वर संपदा ठरते. मित्रांनो, आज अशाच एका संगमेश्वर संपदा व्यक्तिमत्वाशी मी संवाद साधणार आहे. आयुष्यात येणाऱ्या अनेक अडचणींचा सामना करत, आयुष्यात अनाकलनीय असे अनेक प्रसंग आपल्यावरती जरी ओढवले तरी त्याच्यावरती मात करत जिद्दीने जी बाई एखाद्या ध्येयाप्रती निगडीत राहून निष्ठेने कार्यरत राहते, तीच तिच्या आयुष्यामध्ये यशस्वी होते आणि तीच नृत्य गुरु म्हणवून घ्यायला सार्थ होते. अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व. आणि म्हणून संगमेश्वर संपदाच्या आजच्या भागामध्ये मी याच अशाच एखाद्या व्यक्तिमत्वाशी संवाद साधतोय. आज मी स्वागत करतो या आमच्या संवाद मालिकेमध्ये कथ्थक नृत्यालंकार सौ शिल्पा भिडे मुंगळे यांचं. शिल्पा, नमस्कार. या संवाद मालिकेत कलांगणच्या वतीनं आपलं खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. मीही आपले कलांगणच्या सर्व पदाधिकारी आणि आपल्या सर्वांचं खरंच मनापासून धन्यवाद देते. कारण ही जी सांस्कृतिक चळवळ चालू झाली आहे ती आमच्या कलाकारांसाठी खूप प्रेरणादायी आहे. आणि तुम्ही सर्वजण, म्हणजे आम्हीही त्यामध्ये सहभागी आहोतच. त्यामुळे तुम्ही आम्हाला बोलावलं, मला बोलावलं, त्याबद्दल मी खरंच मनापासून तुमचं धन्यवाद देते तुम्हा सगळ्यांना. मित्रांनो, मी आता उल्लेख केला की शिल्पा भिडे मुंगळे या कथ्थक नृत्य अलंकार आहेत. आपल्याला आठवत असेल की ह्याच संवाद मालिकेमध्ये, संगमेश्वर संपदा या संवाद मालिकेमध्ये 22व्या भागात मी संवाद साधला होता श्रुती आठले या कथ्थक विशारद. म्हणजे त्यावेळेला आपण असं म्हटलं होतं की कोकणातील पहिली कथ्थक विशारद श्रुती आठले हिच्याशी मी संवाद साधला होता. आज 36व्या भागात आपण बोलतोय आणि आज मी 36व्या भागामध्ये संवाद साधतोय कोकणातील, म्हणजे विशेषतः रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली कथ्थक अलंकार शिल्पा भिडे हिच्याशी. आणि म्हणून थोडीशी पुनरावृत्ती टाळण्यासाठी 22व्या भागामध्ये कथ्थक या प्रकाराविषयी आपण बोललो होतो. त्याच्यामुळे कथ्थक म्हणजे काय, कथ्थकची घराणी कोणती, त्याच्यामध्ये असलेला घुंगरू याचं महत्व काय आहे, ह्या सगळ्या विषयाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी म्हणून त्याच्या थोडंसं पुढे जाऊन, कारण आज कोकणामध्ये जेव्हा आम्ही असं म्हणतो की ही पहिली अलंकार आहे, अलंकार झालेली पहिली व्यक्ती आहे, तर त्यामुळे थोडंसं त्याच्या पुढे जाऊन कथ्थकचा तिचा प्रवास आणि एकूणच कथ्थकच्या प्रवासाविषयी आज आपण आजच्या या मालिकेत गप्पा मारूया. आज नृत्य अलंकार म्हणून तुझ्याशी बोलत असताना पण मला सुरुवात या मुद्द्यापासून करावीशी वाटते की ह्या सगळ्या कला प्रकाराशी, म्हणजे मग ते नृत्य असेल किंवा अन्य कोणतीही कला असेल, मुळात घरची पार्श्वभूमी माहेरची काही कलेच्या क्षेत्रातली होती. नृत्य शिकावं, आपण सुरुवातीला मुळात नृत्य शिकावं अशी आवड निर्माण कधी झाली, किंवा स्पेसिफिकली त्यापेक्षा सुद्धा अशी काही विशिष्ट घटना झाली का की ज्यामुळे प्रेरणा घेऊन तू ह्या नृत्य प्रवासाकडे वळलीस? मुळात असं मला वाटतं की आम्ही भिडे हे मावळ्याचे आणि आमच्या घराण्यात कीर्तन परंपरा होती. त्यामुळे बहुतेक ते हळूहळू गुण येतातच ना, तर त्याप्रमाणे तसे गुण ते आमच्यात वक्तृत्व असेल किंवा एखादं काही प्रेझेंट करण्याचं असेल किंवा नृत्याच्या माध्यमातून असेल तर आम्ही ते खूप असं चांगल्या तऱ्हेने प्रेझेंट करावं असं आतनं वाटायचं. अशी पार्श्वभूमी म्हणाल तर तसंही आमच्या आईला आवड होती. घरात खरंच होतं की नृत्य करायचं, किंवा एखाद्या ती स्वतः शाळेत शिक्षिका होती, बाबा कॉलेजला प्राध्यापक असल्यामुळे कसं घरात थोडंसं वातावरण होतं की नवीन नवीन कुठली गोष्ट करावी, किंवा आईला आमच्या विशेषतः आवड होती की असं काही नृत्य असेल तर त्या काळात पहिला टेप रेकॉर्डर येऊन त्याच्यावरती नृत्य सादर करणं, असं म्हणजे तेव्हा आम्ही 3री-4थीत होते, पण ते सादर करावं असं आम्ही तेव्हा लहानपणापासूनच करत होतो. पण तेव्हा त्याला शास्त्रीय नृत्याची जोड नव्हती.
गाणं असेल आणि त्याच्यावरती नृत्य करावं असं मला आवड होती आत, पण असं मला कळलं नाही की ह्यातच आपण काही करू असं. पण मी लग्न झाल्यानंतर आणि विशेषतः मुलगी झाल्यानंतर मी नृत्य प्रवासाला खरी अर्थाने सुरुवात केली. म्हणजे मला मुलगी झाल्यानंतर 3 महिन्यानंतर मी इथे क्लासचे शोध घेतला आणि तेव्हा मला असं कळलं की रत्नागिरी हिरेमठ सर आहे, तर त्यांच्याकडे कथक नृत्य शिकवलं जातं. त्यामुळे मुळात मी तेव्हा कथक भरतनाट्यम खरंच एवढी विशेष माहिती नव्हती आणि देवरुख सारख्या ठिकाणी राहून नृत्याचे वर्ग आणि त्याच्यासाठी जाणं हे सगळं खूपच लांब होतं, कारण आता ह्या गोष्टीला पण 30 वर्ष झाली. तर तेव्हा असं कळलं की हिरेमठ सर शिकवतात. मग म्हटलं चला आपण जाऊया आणि मग मी शनिवार रविवार तिथे जाऊन पहिलं मी नृत्य शिकायला सुरुवात केली. म्हणजे कथक नृत्य म्हणजे काय हे खरंच माहिती नव्हतं. मी सरांना जाऊन पहिलंच विचारलं, म्हटलं सर मला नृत्याची आवड आहे आणि मी रेकॉर्ड डान्स वगैरे करते. म्हणजे माहिती नव्हतं, त्यामुळे मी अगदी खूप उमेदीने सांगितलं. तर सर म्हटले की हे बघ, कथक नृत्यामध्ये म्हणजे शास्त्रीय कुठल्याही नृत्यामध्ये तुला मी सांगायचं की रेकॉर्ड डान्स सोडून जे नृत्य केलं जातं ते नृत्य आहे. त्यामुळे त्यामध्ये अभिनय आणि पदन्यास ह्याला खूप महत्व आहे. त्यामुळे तुझी आवड आहे मान्य आहे, पण तू ये. ते एका वाक्याने मला असं वाटलं की येस ठीक आहे, काहीतरी ह्यामध्ये शिकावं आणि वेगळेपण आहे. त्यामुळे मी लग्न झाल्यानंतर हा सगळा माझा प्रवास सुरू केला आणि त्याच्यासाठी माझ्या आईवडिलांचं तर आहेच, पण माझ्या नवऱ्याचं म्हणजे संजयचं आणि मुलांचं पण खूप योगदान आहे. कारण त्यानंतरचा आज तागायचा प्रवास हा मी त्यांच्याबरोबरच केला आणि त्यांनी मला ही सर्व संधी दिली मला या करण्यासाठी. त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकले. तू असं म्हटलंस की तुझ्या घराण्यामध्ये म्हणजे भिडे माहेरच्या घराण्यामध्ये कीर्तनाची परंपरा होती आणि मला वाटतं की उगम थोडासा जरी म्हणजे तू असं म्हटलं असलंस की पूर्ण सगळा नृत्याचा प्रवास हा लग्नानंतर झाला असला तरी सुद्धा कीर्तनाची परंपरा जी होती, म्हणजे कारण कथक म्हणजे कथा सांगणे, नृत्यातून कथा सांगणे आणि कीर्तनकार हा खरा तर आद्य परफॉर्मर अशासाठी आहे की एक प्रकारे नामा म्हणे तुका म्हणे असं दुसऱ्यांनी सांगितलेलं समोरच्या तिसऱ्या व्यक्तीला आपलंच असल्याच्या आविर्भावामध्ये अत्यंत आत्मविश्वासाने सांगणं हे कीर्तनकाराचं खरं वैशिष्ट्य आहे. आणि त्याच्यामुळे तिथे ती बीजे रोवली गेली की ज्याचा उपयोग पुढे तुला लग्नानंतर जेव्हा तू प्रत्यक्ष नृत्य शिकायला गेलीस त्यावेळी झाला असेल. पण म्हणजे ह्याचाच अजून एक दुसरा अर्थ असा आहे की शिल्पा भिडे ही नृत्यांगना नव्हती. शिल्पा मुंगळे झाल्यानंतर ती नृत्यांगना झाली. पण मग थोडंसं शिल्पा भिडेबद्दल बोलून मग आपण शिल्पा मुंगळेकडे जाऊया की ह्या नृत्य प्रवासाला जरी लग्नानंतर सुरुवात झाली असली तरी त्याच्या आधी म्हणजे शाळेतलं शिक्षण असेल, महाविद्यालयीन शिक्षण असेल, तर त्या टप्प्यावर ठीक आहे नृत्य नव्हतं पण अन्य कुठल्या कलेमध्ये सहभाग किंवा आपण नेहमी म्हणतो की आता कॉलेजचं गॅदरिंग असेल तर अशा वेळेला काही कलेमध्ये सहभाग होता का? हो, म्हणजे नृत्यात तर माझा सहभाग पहिलीपासून लास्ट इयर पर्यंत हा नृत्यात सहभाग होताच. आणि मला असं म्हणजे क्वचितच असं झालं असेल की मला नृत्यात दुसरा किंवा तिसरा नंबर मिळाला. मला पहिलाच नंबर मिळायचा किंवा त्या काळी फारसं दूरदर्शन नव्हतं किंवा काय नव्हतं. तर कॉलेजला सुद्धा म्हणजे मी डान्स करणार म्हटल्यावरती अगदी नक्की आठवणीने सगळे तुझा किती आहे डान्स, म्हणजे त्यावेळेला आम्ही तिथे थांबतो असं सगळेजण म्हणायचे. त्यामुळे नृत्याची आवड आमची लहानपणापासून तेव्हापासून टीआरपी तुला होता त्या वेळेपासून. पण मग प्रत्यक्ष नृत्याचं शिक्षण ज्याला औपचारिक आपण म्हणू तर ते लग्नानंतर. ओके, म्हणजे सुरुवातीला हिरेमठ सरांकडून शिक्षण घ्यायला सुरुवात झाली आणि तिथून मग पुढे तुझा विशारद ते अलंकार इथपर्यंतचा जो प्रवास आहे ह्या प्रवासाविषयी काय सांगशील? मी पहिल्यांदा हिरेमठ सरांकडे रत्नागिरीला शिक्षण सुरू केलं. प्रारंभिक पासून माझं शिक्षण सुरू झालं ते सरांकडे साधारण मध्यमापूर्ण म्हणजे 5 परीक्षा होईपर्यंत मी सरांकडे शिकतच होते. जेव्हा मी प्रारंभिकची परीक्षा जेव्हा सरांकडे दिले तेव्हा मी माझ्या म्हणजे मी एवढी मोठी आणि सगळी मुलं ही 5-6 वर्षाची होती. त्यामुळे त्या 5-6 वर्षाच्या मुलांमध्ये सुद्धा पण खूप मजा आली त्यांच्याबरोबर. त्यामुळे शिकता आलं किंवा लहान मुलंही खूप चांगलं आपल्याला काही शिकवतात की सरांच्या बरोबरीने त्याही मुलांनी मला शिकवलं आणि तेव्हा मी प्रारंभिकपासून सुरू केलं. पण मी जो प्रवास सुरू केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मला अजून काहीतरी हवं. म्हणजे मी शिकते कथक नृत्याचं पण मला काहीतरी अजून मिसिंग आहे, काहीतरी हवं असं वाटायला लागलं. म्हणून मग मी सहज चौकशी केली आणि विशारदसाठी मला कोल्हापूरच्या अमिषा मॅडमकडे मी गेले आणि तिथे 2-3 वर्ष विशारदसाठी
2 वर्ष ही विशारदसाठी असतात. म्हणजे एकूण आपल्या ह्या 7 परीक्षा असतात विशारद पूर्ण होण्यासाठी. तर तिथेही मी 3 वर्ष अमिषा मॅडमकडे घालवली आणि तेव्हा थोडं बहुत निदान लय, ताल, अभिनय ह्याचं थोडं काही कळायला लागलं. खूप आनंद वाटायला लागला. खरा नृत्यातला जो आनंद आहे तो हळूहळू कळायला लागला की कथक नृत्य म्हणजे काय आणि ते कसं करावं आणि कसं त्यामध्ये जगावं हे हळूहळू मला कळायला लागलं. जेव्हा विशारद पूर्ण झाले आणि त्यानंतर असं वाटलं ठीक आहे आता आपण झालो विशारद, पण काही दिवस गेले आणि वाटायला लागलं की नाही मला अजून काही अभ्यास केला पाहिजे, अभ्यास म्हणून एक केला पाहिजे. त्यातलं शास्त्र काय आहे, काय एवढं कथक नृत्य म्हणजे नक्की काय आहे, तर हे करावं असं वाटायला लागलं. कोल्हापूरला तर शक्यच नव्हतं कारण तिथे अलंकार झालेलं कोणीच नव्हतं. म्हणजे त्याच्या पुढच्या शिक्षणासाठी मला कोल्हापूर, रत्नागिरी इथे कुठे काहीच नव्हतं. मग ठरवलं ठीक आहे आता आपण पुण्याला जाऊया. म्हणून मग पुण्याला जेव्हा मी मनीषाताईंकडे गेले, खरंच मनीषाताई साठे हा माइलस्टोन आहे माझ्यासाठी. कारण मनीषाताईंची सून तेजूताई तिने मला खरं तर शिकवलं, पण मनीषाताईंचं असणं आणि तिथे जे मला नृत्य कळलं, म्हणजे मला तर वाटतं मी आजपर्यंत शिकले पण नृत्य कसं बघावं आणि ते कसं शिकावं हे फक्त मनीषाताईंमुळे शिकले. आणि तेच महत्त्वाचं होतं माझ्यासाठी, खूप महत्त्वाचं होतं. कारण आज जी मला सगळी दृष्टी मिळाली ती निव्वळ ताईंच्या तिथे राहण्यामुळे. कारण ताईंकडे मी जेव्हा जायची तेव्हा ताई खूप बिझी असायच्या, पण ताई म्हणायच्या ठीक आहे तुला आवडतं तर तू सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझ्याकडे राह. त्यामुळे मी सकाळी साधारण 7-8 वाजता, ताईंचा रियाज सकाळी 6-6:30 पासून सुरू व्हायचा, तो सकाळी 10 वाजेपर्यंत त्यांचा वैयक्तिक रियाज असायचा. त्यांच्या ज्येष्ठ विद्यार्थिनी आणि ताई स्वतः ह्या कायम सकाळी 10 वाजेपर्यंत त्यांचा रियाज चालू असायचा. मी सकाळी 7-7:30 वाजता तिथे पोहोचले की मी बघत असायची ताईंच्या 10 वाजता, त्यानंतर माझा क्लास व्हायचा आणि त्यानंतर संध्याकाळी ताईंचा खाली क्लास असायचा. मग 5 वाजल्यापासून क्लास सुरू असायचा. त्या म्हणायच्या तुला जरी मी शिकवलं नाही तरी तुला आवड आहे ना, तू येत जा, तू बघत जा. तेव्हा जे बघितलं गेलं की ताई कसं शिकवतात, कसं बोलतात, कसं वावरतात, एखादी नृत्य रचना करायची म्हणजे काय करत असतील, हे सगळं बघण्यामुळे ना खरंच खूप चांगली दृष्टी आली आणि त्यांनी मला शिकवलं. शिल्पा सतत प्रोग्राम बघत जा, वेगवेगळे नृत्याचे कार्यक्रम बघ, तुला एक वेगळी दृष्टी येईल. आणि हे सगळं मला खरंच खूप उपयोगी पडलं. म्हणजे मी जरी पदवी घेतली, हे सगळं केलं, पण त्यांच्याकडनं हे जे मला मिळालं ते खूप माझ्यासाठी प्रचंड महत्त्वाचं होतं. पण त्यानंतर असं झालं की मी जरी मनीषाताईंकडे होते तरी मला अलंकार पूर्ण करण्यासाठी मला मनीषाताईंकडनं मला मनीषा जोशी त्यांच्या स्टुडंट आहेत सोलापूरच्या, पण मला तिकडे जावं लागलं कारण मीन टाईम त्यांचं थोडंसं गांधीराव महाविद्यालयाचं त्यांनी जरा बंद केलं होतं आणि त्या स्वतः भारतीय विद्यापीठ आणि टिळक महाराष्ट्राचं काम करत होत्या. पण मला इथे कोकणासाठी आपल्याला गांधीराव महाविद्यालयच महत्त्वाचं असल्यामुळे मी गांधीराव महाविद्यालयाची पदवी घेण्यासाठी म्हणून मग ताई म्हटल्या ठीक आहे माझीच विद्यार्थिनी मनीषा जोशी आहे, त्यामुळे मी सोलापूरला शेवटचा अलंकार पूर्ण हे मनीषा जोशींकडे केलं. असा माझा सगळा नृत्याचा प्रवास थोडा इकडे तिकडे होत पण खूप छान. त्याने वेगवेगळ्या गुरूंचा, वेगवेगळ्या त्यांच्या स्टाईल, त्यांची शिकवण्याची पद्धत मला समजली. आजही मी जेव्हा डॉक्टरेट करायचं जेव्हा माझ्या मनात आलं तेव्हा मी परत एकदा मनीषा जोशींच्या पुणा सोडून मी आज मुंबईला, ठाण्याला डॉक्टर मंजिरी देव त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्याकडे मी ते शिकते. पण खरंच हा सगळा प्रवासात खूप आनंद मिळायला लागला की कथक नृत्य म्हणजे काय हे थोडं ओळखायला लागलं. 2 गोष्टींचा उल्लेख ह्या सगळ्या तुझ्या विवेचनातला केला पाहिजे. तो म्हणजे नृत्य जगावं कसं हे मला सुरुवातीला शिकायला मिळालं पहिल्यांदा, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अभ्यास करण्याची गोडी निर्माण झाली, त्याच्यात अजून अभ्यास करावा पुढे असं वाटायला लागलं. ह्या 2 गोष्टी ह्या तुझ्या आत्ताच्या तू ज्या टप्प्यावर येऊन उभी आहेस त्याच्यासाठी अत्यंत महत्वाच्या कारणीभूत झाल्या आणि म्हणून तिथपासून इथपर्यंतचा प्रवास झाला. याचं कारण की त्याच्यामधला अभ्यास करणं आणि परफॉर्मन्स करणं ह्याच्यामध्ये जो एक अंतर आहे किंवा परफॉर्मन्स करण्यासाठीची पूर्वतयारी म्हणून आपण अभ्यास केला पाहिजे, तर ही तयारी दाखवणं हा एक अत्यंत त्यातला महत्वाचा भाग झाला. आता तुझ्या गुरूंचा उल्लेख केलास, कारण शेवटी ही जी विद्या आहे, ही कला, ही कुठल्याही प्रकारची कला असू दे, नृत्य असू दे, गायन असू दे, वादन असू दे, ही गुरुमुखी घेण्याची विद्या आहे. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रवासामध्ये अत्यंत महत्वाचं स्थान असलेली व्यक्ती जर कोण असेल तर ती गुरु असते आणि त्यांच्याच मार्गदर्शनाने, त्यांच्याच आशीर्वादाने आपली कला पुढे बहरत असते. तर आज ह्या सगळ्या गुरूंच्याकडून तुला इतकं शिक्षण मिळाल्यानंतर आज तू एक नृत्य गुरु आहेस. 25-30 वर्षांपूर्वी तू ह्या वेगवेगळ्या गुरूंकडून मार्गदर्शन घेतलंस, शिक्षण घेतलंस,
आणि आज तू तुझ्या विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थिनींना तू मार्गदर्शन करते आहेस किंवा शिकवते आहेस. ह्या 25-30 वर्षातल्या फरकामध्ये गुरु शिष्य परंपरेमध्ये काही फरक झालेला तुला आढळतो का? आणि दुसरं की नेमकी गुरु शिष्य परंपरा ह्या क्षेत्रातली ह्याच्याबद्दल आधी तू काय सांगशील? गुरु शिष्य परंपरा ही जेव्हा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे आणि गुरुमुखी विद्या घेणं हा खरो ह्याच्यासारखा दुसरा आनंदच नाही. म्हणजे मुळात कलेसाठी जगणं म्हणजे काय तर गुरुच्या तिथे जाऊन आपण नृत्य शिकणं. आज मी नृत्याबद्दल म्हणून नृत्याबद्दल बोलते की तिथे जाऊन शिकणं. त्यामुळे गुरुशिवाय ही विद्या खरोखरच अशक्य आहे. कारण नुसतं एखाद्याने सांगणं आणि त्याच्या तिथे जाऊन ते अनुभवणं हा जो प्रवास आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे. आणि जेव्हा तुम्ही ह्या टप्प्यावर येता तेव्हा ते अनुभवणं म्हणजे काय ते खूप महत्त्वाचं असतं. आणि त्यासाठी गुरुकडे जाऊनच आपण शिकलं पाहिजे. ठीक आहे, काही गोष्टी अशा आहेत की ज्याला अपरिहार्य आहेत, म्हणजे काही वेळेला अशक्य आहे, तर तुम्ही ठीक आहे ह्या माध्यमांचा प्रसार माध्यम म्हणजे वेगवेगळी जी माध्यमं आहेत ऑनलाईन क्लास असेल किंवा काय ह्याचा नक्की घ्या वापर. कारण आज ह्या चांगल्या गोष्टी आहेत की याचा वापरही केला पाहिजे. पण मुळात गुरुकडेच जाऊन तुम्ही शिकलं पाहिजे किंवा त्याचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असणं खूप गरजेचं आहे की त्याच्याशिवाय आपण पूर्णत्वाला जाऊ शकत नाही असं मला वाटतं. जसं मनीषा ताईंकडे मी गेले आणि तिथे मला लक्षात आलं की तो जो व्यासंग आहे गुरुचा जो व्यासंग तो खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे मला सतत असं वाटायला लागलं की मी शिकवते तर माझा व्यासंग खूप वाढला पाहिजे. मला मुलांना शिकवताना माझं स्वतःचं चौफेर ज्ञान जास्तीत जास्त बहरणं गरजेचं आहे. जसं की ताई स्वतः मनीषा ताई ह्या खूप फार दुर्मिळ अशी गोष्ट असते की ज्या परफॉर्मर पण असतात आणि बरोबरीने त्या टीचिंग पण करतात. नाही तर बरेच वेळा असं होतं की एका वयानंतर फक्त टीचिंगच चालतं. पण मनीषा ताई आज 70व्या वर्षीही तेवढ्याच ताकदीने परफॉर्मन्स करतात की ज्या 16-17 वर्षाच्या मुलींना सुद्धा मागे काढतात. एवढं त्यांचं. पण जेव्हा कलाकार जेव्हा नृत्यगुरू हे जेव्हा परफॉर्म करतात तेव्हा त्यांनाही कळतं की यामध्ये असणारी कमी जास्तपणा. त्यामुळे मी कायम मनीषा ताईंचा आदर्श घेतलेला की आपण जेव्हा परफॉर्म करू तेव्हा आपल्याला कळेल की ह्यात काय चूक आहे किंवा ह्यात काय अजून गोष्टी वाढायला हव्या. त्यामुळे मी कायमच मनीषा ताईंचा आदर्श जगते कारण मला तो खूप आवडतो ताईंचे करणं. आणि गुरुच्या स्थानी म्हणजे जेव्हा आपण गुरुस्थानी असतो तेव्हा मला असं वाटतं की 2-3 गोष्टी ह्या गुरुच्या असणं खूप महत्त्वाचं आहे. एक म्हणजे त्याचा अनुभव, दुसरं म्हणजे त्याची शैक्षणिकता म्हणजे त्याचं शैक्षणिक शिक्षण आणि तिसरं म्हणजे वय. आता शैक्षणिक पात्रता तर त्याला असणंच गरजेचं आहे कारण विद्यार्थ्यांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांचं त्याने समाधानकारक उत्तर देणं गरजेचं आहे. नुसतं उत्तर देणं नाही तर त्याला ते समाधान वाटलं पाहिजे की मी जे सांगितलंय जे आमच्या गुरूंनी ते परफेक्ट आहे किंवा ते मला अर्थ त्याचा कळला. अनुभव अशासाठी की बरेच वेळा आपण शिकतो. आता मीही शिकत गेले पण आज मला अनुभवातनं कळतंय की त्यातले बारकावे काय आहेत. त्यामुळे ते बारकावे खूप गरजेचे असते. हे अनुभवातून आपल्याला मिळतात. आणि वय ह्यासाठी मी म्हणेन की आजकाल कसं होतंय की ठीक आहे मी वयाच्या खूप उशिरा सुरू केलं पण काही मुलं 7व्या-8व्या वर्षापासूनच सुरू करतात. त्यामुळे गुरु आणि शिष्य यातलं अंतरच नसतं वयाचं. त्यामुळे थोडंसं काय होतं नाही म्हटलं तरी त्याही परफॉर्म करतात विद्यार्थी करतात. ती एक थोडी कुठेतरी स्पर्धा निर्माण होते तर ती होऊ नये ह्याच्यासाठी गुरु शिष्यात अंतर असलं की एक ती समज असते की आज जर परफॉर्म करणार असेल विद्यार्थी आपला तर त्याच्यासाठी आपण इतकं मुक्त असते द्यावं की आपला विद्यार्थी हा 2 पाऊल पुढेच असावा आपल्यापेक्षा. हे जेव्हा गुरुला वाटेल तेव्हा तो पूर्ण झाला असं मला वाटतं की गुरुने ही अपेक्षा ठेवलीच पाहिजे की माझा विद्यार्थी हा माझ्यापेक्षा जेव्हा तो 4 पावलं पुढे असेल तेव्हा माझं शिक्षण हे मी त्याला चांगल्या परीने दिलं असं मला वाटतं की ही अपेक्षा असली पाहिजे. आणि शिष्याच्या बाबतीत म्हणा तर पहिलं म्हणजे निष्ठा. त्याची प्रचंड गुरुविषयी किंवा कुठल्याही एखाद्या आपण घेतलेलं कार्य तर त्या कार्याविषयी त्याची निष्ठा पाहिजे. आपल्या गुरुवर पूर्ण विश्वास पाहिजे की तो मला शिकवतोय हे माझ्या चांगल्यासाठीच आहे. कठोर मेहनत तर आलीच आहे. म्हणजे ते परिश्रम केल्याशिवाय आणि रियाज केल्याशिवाय कितीही गुरु चांगला असेल किंवा शिष्य चांगला असेल तरी ते घडूच शकत नाही. कारण सगळ्याच गोष्टीसाठी रियाज हा खूप अत्यंत महत्त्वाचा असतो आणि जो सातत्याने करावाच लागतो. मनातनं नृत्य नाही ते पायातनं घडवण्यासाठी आवश्यक आहे की रियाज हा त्याचा महत्त्वाचा गुरु आहे. तर त्यामुळे रियाज हा केलाच पाहिजे. त्यामुळे शिष्यानेही तेवढंच त्या गोष्टी तितक्याच ताकदीने पेलवल्या तरच शिष्यही गुरुलाही त्याच्याबद्दल जास्ती आपुलकी वाटते की त्याला शिकवावं. नुसतं मी भरपूर शिक्षण घेतलंय किंवा भरपूर काही करते पण मी काही करत नाही
त्याला अर्थ नाही, त्याच्याकडेही सातत्य पाहिजे. तर तोही गुरु तुम्हाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना देऊ शकतो. आजच्या आधुनिक युगात असं झालंय की सगळ्यांना पटापट शिक्षणाची आवड, की पटापट मी विशारद झाले, मी अलंकार झाले, हे खूप आवडतं की ती पदवी माझ्या पुढे जोडली जाते. पण मी तर म्हणेन की तुम्ही हे तर कराच, केलंच पाहिजे, पण बरोबरी नृत्य जगायला शिका, तरच तुम्ही तो आनंद घेणार आहात असं मला वाटतं. 30 वर्षांपूर्वी जेव्हा तू विद्यार्थिनी म्हणून मनीषाताईंकडे गेली असशील आणि आज 30 वर्षानंतर तुझ्याकडे काही विद्यार्थिनी येतात, साधारणपणे असं म्हटलं जातं की एका पिढीचं अंतर हे 30 वर्षाचं असतं. त्याच्यामुळे ह्या 2 पिढ्यांमधलं अंतर विद्यार्थी आणि गुरु ह्या नात्यांनी पाहत असताना ह्या दोन्ही नात्यांमध्ये काही फरक झालेला आढळतो का? होतो, थोडा बहुत होतोही. कारण आपणही त्याच्या म्हणजे जेव्हा विद्यार्थी असताना आपण ते शिकणं किंवा हे करणं, आणि आता काही वर्षानंतर आपण विद्यार्थ्यांना शिकवल्यानंतर आपणही अनुभवाने बरेच तयार झालेलो असतो. आपणही रियाजाचं महत्त्व काय, जेव्हा नुसतं ताईंनी म्हणणं की तू रियाज कर, आणि आज मी स्वतः रियाज करून मुलांकडनं करवून घेणं, हा जो प्रवास आहे, त्यामुळे स्वाभाविक आहे की थोडासा तो बदल होतो. पण शेवटी गुरु हा गुरुस्थानीच असतो. त्यामुळे तसा जरी म्हटला तरी असा बदल इतका काही होत नाही, कारण शेवटी त्या म्हणजे गुरु विद्यार्थ्यांमध्ये काही फरक झालाय का? विद्यार्थ्यांच्या पिढी बदलली, हा अच्छा, तर त्या विद्यार्थी दशेमध्ये काही फरक झालाय का? खूप बदल झालाय. कारण आज बऱ्यापैकी जेव्हा आम्ही शिकत होतो किंवा आमच्या मागची तर पिढी आमच्यापेक्षा जास्ती खूप चांगल्या तऱ्हेने पूर्णपणे गुरुवरती श्रद्धा ठेवूनच ती शिकत होती. त्यामुळे त्यांना मिळालेले रिझल्ट हे खूप जास्ती आहेत आमच्या तुलनेने. म्हणजे नृत्याच्या आतपर्यंत पोहोचण्याची जी क्षमता होती ना, ती पूर्वीच्या लोकांमध्ये होती. कारण ते जे सातत्य होतं त्यांच्याकडनं, म्हणजे आता रोहिणीताईजी सांगतात की त्यांना 1 लक्ष वेळा त्या पदन्यासाचे तो नादिनींना 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 असा 1 लक्ष रियाज करायचे. म्हणजे केवढी ताकद होती. आणि त्यानंतर शिकवणं किंवा त्यांचे मुळे अखंड घुंगरू नाद हे असंच की इतके तासनतास रियाजानंतर काही गोष्टी शिकवणं. एखादी, मी परवाच त्यांचं पुस्तक वाचलं, तर एखादी रचना शिकवण्यासाठी सुद्धा त्यांना 2-2, 3-3 महिने लागत होते. पण विद्यार्थ्यांच्या ती कपॅसिटी होती की त्या 3 महिने एकच रचना शिकवतायत, तर ते नक्की त्याच्या मागे काहीतरी असेल की आपण ती जेव्हा एक रचना शिकू, भले त्याला 3 महिने लागतील, पण तरी शिकलो तर त्याच्यावरती आपण बऱ्याच रचना करू शकू, ही समज किंवा त्याप्रती निष्ठा होती. आज असं झालंय की सगळं झटपटचं युग आल्यामुळे लोकांना कसं आहे की आम्हाला द्या, आम्ही घेतो आणि आम्ही करतो. त्यामुळे तो फरक हा किती झाला तरी आलाच आहे खूप. ते आता म्हणायचं तसं, पण तरीही मला असं वाटतं की निदान मी असं म्हणते की मुलं निदान कथक नृत्य तरी त्यांना हे थोडंसं कळतंय. म्हणजे त्यामध्ये आतमध्ये थोडं तरी शिरतायत ते, हे माझ्यासाठी खूप आहे म्हणून. आणि मग जी मुलं विशारद लेवलला येतात त्यांना मात्र मी वेगळ्या प्रकारे शिक्षण देते. जे पहिली येतात मुलं 3-4 परीक्षा, त्यांना फक्त कथक म्हणजे का आणि नृत्य का जगावं आणि शास्त्रीय नृत्य का शिकावं एवढाच माझा उद्देश असतो त्यामध्ये. पण जेव्हा मुलं विशारदला येतात तेव्हा मात्र मी नक्कीच सांगते की ह्यामागे हा वेगळा उद्देश आहे, हा वेगळा आनंद आहे, हा तुम्ही केलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही तयारी केली पाहिजे. झटपटचं युग आलेलं आहे, म्हणजे फास्ट फूडचा जमानाच आहे आता. त्याच्यामुळे जसं तू आता विद्यार्थ्यांच्या बद्दल म्हटलंस, तसंच थोडंसं पालकांच्या बद्दल सुद्धा ही गोष्ट जाणवते. म्हणजे उदाहरणार्थ की अगदी सोप्या ह्याच्यात सांगायचं तर माझी पाल्य उद्यापासून शिल्पाताईकडे क्लासला जायला लागली की लगेच काही दिवसात ती कथ्थक नृत्यांगना होऊन बाहेर पडेल, लगेच ती स्टेज शो करायला लागेल, परफॉर्मन्स करायला लागेल. अशा प्रकारच्या पालकांच्या सुद्धा हल्ली अवास्तव अपेक्षा वाढलेल्या कदाचित काही ठिकाणी दिसून येतात. आज ह्या टप्प्यावरती एका अधिकाराने तुला सांगता येईल की एक अलंकार म्हणून आणि इतक्या वर्षाच्या अनुभवाने समृद्ध झाल्यानंतर ह्या विद्यार्थ्यांना आणि अशा विद्यार्थ्यांच्या पालकांना तू काय सांगशील? मुळात असं आहे की ते पालकांना का वाटतं हे त्याच्या मागे त्यांची मानसिकता काय आहे. तर त्यांना काय होतं, जेव्हा ते टीव्हीवरती बघतात वेगवेगळे शोज, तर त्यामध्ये जे पाश्चात्य नृत्य ज्यांना झटझट दिसतं त्यांच्या ह्याच्यात कसं असतं, मुळातच त्यांची कन्सेप्ट काय आहे की आजला एक शिकवलं, ते सलग केलं आणि प्रेझेंट केलं. कथकच्या मागे अध्यात्म आहे पूर्णपणे. नुसतं कथक म्हणजे प्रेझेंट करणं नाहीये, तर त्याच्या मागे आध्यात्मिक बैठक आहे. त्यामुळे ही लोकांपर्यंत कळणं तेवढं कठीण असल्यामुळे माझं पहिलं काम असं असतं की जेव्हा पालक माझ्यापर्यंत येतात किंवा ते जेव्हा हे सगळे प्रश्न विचारतात तेव्हा मी त्यांना सांगते की तुम्ही थोडीशी तयारी ठेवा, मुलांना थोडासा आनंद घेऊ द्या. तुम्ही नका एवढं त्याला साचात बांधू की लगेचच्या लगेच तो उद्या करेल, परवा करेल. काही गोष्टी अशा आहे की त्याच्यावरती सोडा त्याला,
त्यामुळे जेव्हा हळूहळू मी हे जेव्हा पालकांना हळूहळू सांगायला सुरुवात केली आणि त्यांनी त्याच्यानंतर त्यांचीही आता मानसिकता बदलली की ठीक आहे की त्यांनी रियाज केला पाहिजे, त्याने आनंद घेतला पाहिजे, हे हळूहळू पालकांनाही लक्षात यायला लागले आणि तेही आता असं लगेचच नाही तर पहिले जेव्हा मी क्लास सुरू केला तेव्हा लोक मला खूप पालक आहेत की असे लगेचच विचारायचे की मग ती केव्हा नृत्य करायला लागेल, मग साधारण तिचं स्टेजवरती कधी परफॉर्मन्स होईल. पण त्यात पालकांचाही दोष नाही कारण शेवटी तेही इतकं कथक नृत्य त्यांनीही बघितलं नाही, त्यातलं सात्विक रूप त्यांच्यापर्यंतही गेलं नाही. त्यामुळे हा त्यांचा दोष नाही, पण हे आम्हा कलाकारांचं आम्हा गुरूंचं काम आहे की ते पालकांना नीट समजावून सांगणं आणि त्यांना कसं आपला मूळ त्या कथक नृत्यामध्ये वळेल किंवा कुठल्याही शास्त्रीय संगीतामध्ये वळेल हे काम आमचं आहे सगळ्यांचं. तू आता टीव्हीवरच्या रियालिटी शोचा उल्लेख केलास, मग ह्या सगळ्याला ह्या आत्ताच्या फास्ट फूडच्या जमान्यामध्ये किंवा एकावर एक रोज आदळत असणारे रियालिटी शो हे सुद्धा काहीसे जबाबदार आहेत असं म्हणायचं. म्हणजे कसं झालंय की रियालिटी शो मध्ये कसं होतंय की बऱ्यापैकी कथक नृत्य हे मुळातच अभिनय आणि पदन्यासावरती अवलंबून आहे आणि आज असं झालंय की जेव्हा जे सगळे रियालिटी शोज आहेत त्याच्यामध्ये कसं आहे 1.5 मिनिटात 2 मिनिटात त्यांचं सादरीकरण असतं, त्यांना वेळ नाही, त्यांचं टायमिंग असतं. पण हे कसं आहे की ह्यातनं सौंदर्य खुलवत जाणं हे कथकचं वैशिष्ट्य आहे. तेवढा वेळ नसतो तो 1.5 ते 2 मिनिटात, त्यामुळे तो परफॉर्मन्सला तिथे येणं त्याच्यासाठी एक वेगळा क्रायटेरिया असणं गरजेचं आहे. त्यामुळे लोकांना जास्ती करून दिसताना हेच नृत्य दिसतं जे पाश्चात्य नृत्य दिसतात. त्यामुळे बऱ्याचपैकी पालकांना असं वाटतं की माझं नृत्य मुलगा जो शिकायला गेलाय तर त्याने ते लगेच शिकावं आणि आत्मसात करावं. हे थोडंसं टीव्हीच्या परिणामामुळे पण होतंय. थोडासा एक मुद्दा जो आत्ताच्या मागाच्या तुझ्या एका प्रश्नाच्या विवेचनामध्ये आला होता की कथक मध्ये अध्यात्म आहे, म्हणजे कथकची सुरुवात मंदिरातून झाली असं म्हटलं गेलं आणि मंदिरापासून रंगमंचापर्यंतचा हा केलेला कथकने प्रवास आहे. तर ह्या प्रवासामधली आता अर्थात स्वाभाविकपणे मगाशी आपण जसं म्हटलं की त्याच्यात काही पथ्य आहेत ती सांभाळायलाच हवी, ती जशी परफॉर्म करणाऱ्यांनी सांभाळायला हवी तशी ती बघणाऱ्यांनी सांभाळायला हवीत, आवड जोपासणाऱ्यांनी सांभाळायला हवीत. या पथ्यांबद्दल काय सांगशील कथक मधल्या किंवा नृत्यातल्या स्पेशल? आता कथक नृत्य हे टोटली कसं आहे की ह्यामध्ये संपूर्णपणे मुळात ते आधी नटवरी नृत्य म्हणजे कृष्णांच्या लीलांवरती आधारित मूळ कथक नृत्य. मग त्यामध्ये जर समजा तुम्ही सगळा अभ्यास त्याचा बघायला गेलात तर रामायण महाभारतापासून प्राचीन काळापासूनचेच ते नृत्य आहेत. त्यामुळे त्यांनी जे जसं संस्कृती जोपासली तर तीच आम्ही जोपासणं आणि मुलांपर्यंत पोहोचवणं हे गरजेचं आहे. म्हणजे त्यांच्या ज्या काही म्हणजे शंकरापासून हे सुरुवात झाली, म्हणजे त्याच्यापासून जे नृत्याला ह्या ज्या सुरुवात झाली आणि त्याचा जो प्रवास आहे तर तो करताना त्यातले जे सात्विक भाव म्हणजे परमेश्वराप्रती आपण जी श्रद्धा किंवा भक्ती अर्पण करतो तर त्या भावनेनेच आपण हे कथक नृत्यही सादर केलं पाहिजे. त्यामुळे त्यामधला मी सात्विक भाव एवढ्यासाठी म्हटलं की खरंच हे नृत्य आहे ते शृंगारिकतेकडे न झुकता आपण जास्तीत जास्त सात्विक भावाकडे वळवलं तर त्याचा जो पाया आहे जो मूळ आहे तर तो आपण तो व्यवस्थित ठेवू. आता अजून एक मगाच्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक अजून असा उल्लेख आला की जो परफॉर्मिंग आणि त्याची थेरी किंवा नॉलेज असं आपण म्हणू. कधी कधी असं लक्षात येतं की जो उत्तम परफॉर्मर आहे त्याला नॉलेज कमी आहे, पण उत्तम नॉलेज असणाऱ्याचं परफॉर्मन्स कधीतरी कमी असू शकतो, अशी बऱ्याच वेळेला आपल्याला उदाहरणं आढळतात. ह्या प्रकारामध्ये विशेषतः म्हणजे कथक नृत्य आणि त्याच्या सगळ्या परीक्षा आणि त्याचा अभ्यास ह्या प्रकारामध्ये ह्याचं स्थान किती, म्हणजे त्याचा हिस्सा किती, याच्यामध्ये थेअरी किती, प्रॅक्टिकल किती. म्हणजे जसं मगाशी तू म्हणालीस की ताई सकाळी उठून त्यांच्या रियाज करायच्या, मुळात कथकचा रियाज म्हणजे आधी तो कसा असतो आणि तो काय पद्धतीने केला जातो? बरोबर आहे. मुळात कथकमुळे लय तालावरतीच पूर्ण अवलंबून आहे. त्यामुळे जसं की एखादा ताल म्हणजे साधा 3 ताल जरी तुम्ही घेतला तर त्याच्यावरती आपण पदन्यासा म्हणजे ताईंचं तर असं नृत्य आहे की जेव्हा त्या एका वेळेस 100 घुंगरांपासून एका घुंगरांपर्यंत त्या हळूहळू करत एका घुंगरांपर्यंत येऊन थांबतात. म्हणजे केवढी ताकद आहे त्यांनी की इतका रियाज करून त्यांनी एवढी ताकद असते की जे एका घुंगरावरती येऊन त्या तितकाच फक्त एक घुंगरू 100 घुंगरांमधनं वाजत असतो. तो रियाज इतकी ताकद आहे त्या रियाजामध्ये की त्याच्यावरनं तुमचं इतकी तयार होता की तुम्ही तो तेवढ्यापर्यंत तितकी तुम्ही तर थांबू शकता. त्यामुळे हा रियाज दररोज करणं किंवा अभिनय ही रोहिणीताई म्हणतात तसं त्याचा अतिरेकही होता कामा नाहीये आणि
अगदी कमी नाही, ती अशी धुसर रेषा आहे की त्याच्या ना तुम्ही पुढेही जाऊ शकत ना पाठी जाऊ शकत. तर तो अभिनय करण्यासाठी किंवा ते सगळा लय ताल सांभाळण्यासाठी दररोजच्या दररोज तुमचा कंटिन्यू 2 ते 3 तास हा स्वतःचा रियाज पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वतःचा रियाज कराल तेव्हाच तुम्ही मुलांपर्यंत किंवा लोकांपर्यंत करू शकता. आणि रंगमंचाची तर आवश्यकताच आहे, कारण ही कला अशी आहे की लोकांपर्यंत पोहोचणारी, लोकांच्याकडनं येणाऱ्या रिस्पॉन्सने कलाकार खुलतो. त्यामुळे ही सादर करण्याची तर कला आहे, त्यामुळे हे तर केलंच पाहिजे. पण त्याबरोबर शास्त्राची जोड असेल तर आपण ते काय केलं पाहिजे आणि कुठपर्यंत आणि कसं सादर केलं पाहिजे हे जर तुम्ही शास्त्राचा अभ्यास केला तर तुम्ही ते जास्ती चांगल्या तऱ्हेने प्रेझेंट करू शकता. एक मुद्दा थोडासा आमच्या सर्वसामान्य रसिकांना क्लिअर होण्यासाठी म्हणून विचारतो की आता तू जो उल्लेख केलास की 100 घुंगरांमधला एका घुंगराचा फक्त आवाज आला पाहिजे इथपर्यंतची तयारी, इतका रियाज करता येतो. म्हणजे नेमकं काय असतं? म्हणजे 100 घुंगरू पायात बांधलेले असेल तर त्याच्यातला फक्त एकच घुंगरू वाजायचा, एकच घुंगरू वाजायचा आणि बाकीच्या नती म्हणजे त्या नसांवरती आणि याच्यावरती केवढं कंट्रोल की तो फक्त म्हणजे इतर वेळ जेव्हा कंटिन्यू 100 घुंगरू घातलेले असताना ते कमी 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 होत होत एकच घुंगरू वाजणं, म्हणजे बाकीचे 99 घुंगरू न वाजता फक्त एका घुंगराचा आवाज येणं, ह्याच्यासाठी केवढं कंट्रोल आहे, तेवढा तो रियाज आणि तेवढा तो अभ्यास आहे. म्हणजे हे तर खरंच म्हणजे अनाकलनीय आहे सर्वसामान्यांसाठी खरं म्हटलं तर. आत्ताच्या तुझ्या बोलण्यामध्ये असं एक अजून आलं की ताल हा सगळ्यात या तुझ्या नृत्य प्रकारामध्ये महत्वाचा आहे. आणि बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की कथ्थक नृत्य बघताना किंवा त्याच्याबद्दल चर्चा करताना कथ्थक नृत्याबद्दल बोललं जातं किंवा ते नृत्य करणाऱ्या व्यक्तीबद्दल बोललं जातं, पण हे नृत्य उत्तमपैकी सादर होण्यासाठी ज्या वादकांची आवश्यकता आहे किंवा तो ताल जे सांभाळतात त्यांच्याबद्दल थोडंसं कमी बोललं जातं. त्याच्यामुळे ह्या वादकांचा ह्या सगळ्या तुझ्या प्रवासामध्ये असलेला सहभाग किंवा त्याची असलेलं महत्व ह्याच्याबद्दल काय सांगशील? कथ्थक नृत्य म्हणजे बाकी जरी शास्त्रीय सगळी नृत्य असतील ना तरी त्यामध्ये कथ्थक नृत्य असं आहे की ज्यामध्ये लाईव्हच सगळ्या वाद्यांचा सहभाग असतो. नाही तर बाकी भरतनाट्यम असो हे असो चालतं, कर्नाटकी संगीत आहे आणि त्याला काही रेकॉर्ड्स आणि ह्याने होतं. पण कथ्थकला कसं होतं की गायक, वादक, पढन हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. प्रचंड, कारण पढन हे कुठल्याच बाकीच्या ह्याच्यात नाही जितकं की कथ्थकमध्ये प्रकर्षाने जाणवतं. म्हणजे पढन करणारा हा पाहिजेच. त्यामुळे तालामध्ये तबला, हार्मोनियम असेल, बासरी असेल, पण ह्या सगळ्यांचं खूप महत्व आहे जितकं की नृत्य करण्याचं, कारण तो सगळा लय ताल तो एकत्रच सांभाळला जातो. त्यामुळे सगळ्या वादकांचं पण तितकंच तेवढंच बरोबरीने महत्व आहे, कारण त्यांनाही त्यातले बोल तसेच्या तसे उमटावे लागतात. त्यामुळे त्यांनाही खूप तबलचींना किंवा पखवाज वादकांना तेवढा खूप चांगला अभ्यास करावा लागतो, कारण ते जे पारंपरिक बोल आहे ते त्यांचे पखवाजातनं किंवा तबल्यातनं निघण्यासाठी त्यांनाही खूप कष्ट करावे लागतात. त्यामुळे सहसा असं कोणी आम्ही म्हटलं की तुम्ही आम्हाला साथ देता का, तर ते असं सांगतात नाही, कथ्थकला साथ देणारे वेगळे असतात. कारण कथ्थकचे बोल हे जे त्यांच्या त्या तबल्यातनं आणि पखवाजातनं निघावे लागतात. त्यामुळे ते निघण्यासाठी तसे तबल्याचे त्याचंही वेगळं स्पेशलायझेशन आहे. कारण परण ह्या ज्या आमच्यामध्ये आहेत त्यामुळे पखवाजाचे बोलच त्या परणामध्ये समाविष्ट केले असतात. म्हणजे धादरेटे हे जे बोल आहेत ते सगळे पखवाजाचे आणि तबल्याचे बोल आहेत, त्यामुळे ते त्यांच्यातनं निघालेलेच असतात. त्यामुळे आम्हाला मुळे ते जेव्हा आम्ही सादर करतो तेव्हा त्यांचंही बरोबरीने ते तसेच बोल निघावे लागतात. एवढ्या सगळ्या अनुभवांनी समृद्ध झाल्यानंतर आज अलंकार होऊन सुद्धा 10 वर्ष झाली ना? हो, अलंकार होऊन सुद्धा 10 वर्ष झाली आणि त्याच्यानंतर आता अनेक विद्यार्थिनींना घडवण्याचं काम सुरू आहे किंवा परफॉर्मन्स करण्याचंही काम सुरू आहे. ह्या सगळ्या प्रवासाचे काय म्हणू आपण त्याला, साक्षीदार नाही म्हणता येणार, पण मार्गदर्शक, गुरु यांच्याबद्दल आपण बोललो. परंतु अशी अजून एक व्यक्ती की ज्यांचा ह्या सगळ्या तुझ्या प्रवासावरती प्रभाव होता आणि ते म्हणजे बाळासाहेब पित्रे. ह्यांच्यामुळेच देवरुख सारख्या ठिकाणी राहून सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ह्या क्षेत्रात तुला कर्तृत्व गाजवता आलं. तर ह्या बाळासाहेब पित्रेंविषयी बोलून मला तुझ्या पुढच्या तुझे परफॉर्मन्स आहेत काही, तर त्याच्याबद्दलही जायचंय. पण तत्पूर्वी बाळासाहेब पित्रे आणि पित्रे फाउंडेशन ह्याचा तुझ्या ह्या सगळ्या प्रवासावर असलेला प्रभाव.
खूपच म्हणजे बाळासाहेब हे मला गुरुस्थानी आहेत. कारण साहेबांनी घडवलं नाही. म्हणजे जेव्हा माझं 2008 साली पायाचा ॲक्सिडेंट झाला आणि जेव्हा मी घरी होते तेव्हा मला असं खूप निराश व्हायला झालं. कारण ज्या पायावरतीच आपण नृत्य करतो आणि तेच पायाचा माझा ॲक्सिडेंट झाला आणि मला पायात प्लेट बसवल्यात, मी आता नृत्य करेन की नाही असा इतक्या संभ्रमावस्थेत असताना साहेब आले आणि म्हणाले आपण देवरुख ललित कला अकॅडमीची स्थापना करूया. मी साहेबांना म्हटलं साहेब मला चालता येत नाही तर का मी नृत्य करणार. ते म्हटले नाही तू नक्की करशील मला खात्री आहे, चल आपण ज्या काही परमिशन्स असतील त्या करू आणि इथे आपण एक संगीतमय वातावरण निर्माण करू. आणि ते खूप माझ्यासाठी महत्त्वाचं होतं की असं काही सुरू होणं. आणि जेव्हा 2008 साली जेव्हा देवरुख ललित कला अकॅडमीची स्थापना झाली तर त्यांनी नृत्यच नाही तर बरोबरीने तबला, हार्मोनियम, गायन ज्या ज्या काही शास्त्रीय संगीताच्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्या त्यांनी बरोबरीने सुरू केल्या. आणि इतकंच नव्हे तर शेवटी जसं पूर्वी म्हटलं जातं की कलेला राजाश्रय असावा लागतो, तसं आजही राजाश्रय नसला तरी खरंच आहे की ह्या गोष्टी लागतात. कारण कलाकार हा कलेत एवढा घुसलेला असतो की नाही तो बाकी पैसा आणि ह्या गोष्टी नाही तेवढा जमू शकत. पण साहेबांनी आम्हाला पूर्ण आर्थिक पाठबळ दिल्यामुळे की सगळी वाद्य घेण्यापासून शिक्षकांना मानधन देण्यापर्यंत आणि पुढचे वर्षानुवर्ष तुझ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. का तर इथे देवरुखमध्ये हे वातावरण निर्माण व्हावं आणि आसपासचे विद्यार्थी हे कुठेही बाकीच्या ठिकाणी न जाता आपल्या इथे येऊन शिक्षण घ्यावे. हा त्यांनी एवढं मोठं इथे काम करून ठेवलं नाही की ज्यामुळे आपल्याला आज जी मुलं घडतायत किंवा आज आपल्या इथे पण भरपूर अशी मुलं आहेत की जी विशारद अलंकार झालेत ती निवड देवरुखात. म्हणजे नुसतं कथक नृत्यातच आहे. आता माझी जशी मी अलंकार झाले तशी आज माझी विद्यार्थिनी स्कंधा गानू चितळे तीही झाली का तर निवड मी इथे काम करू शकले म्हणून. आता तबल्यामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे किरण लिंगायत असेल, अभि भालेकर असेल, खूप विद्यार्थी आहेत की जे आज मोठ्या मोठ्या कलाकारांना पण साथ द्यायला जात आहेत. ते निवड साहेबांनी हे सगळे ललित कला अकॅडमीची स्थापना केली त्यामुळे हे सगळं करू शकले. त्यामुळे साहेबांचे खूपच आपल्या सगळ्या देवरुखवासियांसाठीच तर काय संगमेश्वर तालुक्यासाठीच खूप महत्वाचं त्यांचे योगदान आहे की ज्यामुळे आपण हे सर्व करू शकलो किंवा आम्ही हे करतो. नाही केवळ संगमेश्वर तालुकाच असं म्हणणं त्यांच्यावरती अन्याय होईल. कोकणावरतीच संपूर्णपणे त्यांचा प्रभाव होता आणि त्यांचे उपकार अनंत उपकार आहेत. आणि ह्या सगळ्या त्यांच्या दूरदृष्टीने केलेल्या कामातूनच ही सगळी वेगवेगळी प्रकारची बीज देवरुख सारख्या खेडेगावात त्या काळामध्ये रोवली गेली. त्याचबरोबरीने आता ललित कला अकादमीचा तू उल्लेख केलास. ललित कला अकादमीची आता तू मुख्य म्हणून तुझ्याकडे जबाबदारी आहे. तर ललित कला अकादमीच्या माध्यमातून अजून इथे सध्या कोणते कोणते उपक्रम सुरू आहेत? बाळासाहेब पित्रेंनी आपल्या जरी ही बीज रोवली असतील तरी त्याच्यानंतरही अजय सरांनी खूप चांगला आम्हाला सगळ्यांना सपोर्ट केला. त्यामुळे साहेबांनंतरही मला त्यांनी विचारले काय आहे तुझं, करायचं ना आपण हे सगळं पुढे. म्हटलं हो नक्कीच मला करायचंच आहे, काय झालं तरी ठीक आहे, माझा तुला पूर्ण पाठिंबा. त्यामुळे अजय सरांनीही आम्हाला तितकंच प्रोत्साहन दिल्यामुळे नुसतं देवरुख ललित कला अकॅडमी काय तर बरोबरीने साहेबांनी बरोबर सुरू केलेलं आकार ऑर्गनायझेशन असेल किंवा आपलं डीकॅड कॉलेज असेल, आर्ट कॉलेज असेल, हे सगळं त्यामुळे हे चालत राहिलं. म्हणजे कलेचं मुळी इथे माहेरघर म्हणतात तसं देवरुख आपलं झालंय. ते निवड पित्र्यांच्या आपल्याला असलेल्या योगदानामुळे हे खूप होऊ शकलं. आता आकार ऑर्गनायझेशनच्या माध्यमातूनही आम्ही दरवर्षी 8 मार्चला महिला दिन घेतो आणि तोही आज म्हणजे कौतुकास्पद गोष्ट अशी आहे की 25 वर्ष महिलांच्या सहभागातनं जवळपास 2 ते 2.5 हजार महिला एकत्र येतात आणि आज हा वर्षानुवर्ष हा कार्यक्रम आपण दरवर्षी घेतला जातो. हे निवड साहेबांनी ह्या सगळ्या गोष्टींसाठी केलेला भक्कम पाठिंबा. त्यामुळे आज करतो आणि आज अजय सरही आम्हाला तितकाच पाठिंबा देतात म्हणून आपण हे सगळं करू शकतोय. साहेबांचं कसं आहे की मी जेव्हा विशारद झाले तेव्हा मला खूप वाटलं की मी खूप काही केलं. तेव्हा मला साहेबांनी बोलवून घेतलं नाही का पुढचं काय शिकणार आहे. म्हटलं नाही साहेब खरंच म्हणजे नको आता एवढं सगळं जाणं, कारण इथे शिक्षण अशक्य आहे, पुण्यात जाहे का असं नाही, शिकायचं पुढे. मी कधीही कुठेही म्हटलं साहेब कोणाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायचं आपण की ते म्हणायचे का तुला कधी कोण बोलावणार, तुम्ही कधी मोठे होणार. म्हणजे साहेबांच्या मुळातच येणाऱ्या प्रत्येकाला असं एक उत्साह की तुम्ही व्हा पुढे मोठं व्हा, असं एक जे साहेबांच्यात होतं ना. आणि त्यामुळे खरंच की आम्हालाही ते असं वाटलं की तेव्हा त्यांनी सांगितलं आणि आम्ही करत गेलो. पण आज त्याच्यात खरंच खूप चांगली फळं आम्हालाही मिळतात चाखायला. नाही त्याच्यामुळेच. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा फायदा की जसा तुला प्रश्न आला की देवरुख सारख्या ठिकाणी राहून कसं शिक्षण पुढे या क्षेत्रामध्ये होणार, तो पुढच्या विद्यार्थ्यांना येणार नाही ह्या निमित्ताने. आणि तुम्ही सगळा हा जो काही घाट घातलेला आहे तर त्याच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी पुढे घडायला मदत होईल. ह्या तिन्ही संस्थांच्या बद्दल चर्चा केल्यानंतर तुझ्या काही प्रमुख परफॉर्मन्सकडे मला जायचं आहे.
म्हणजे ज्याच्यामध्ये मी विशेष उल्लेख करेन की डेक्कन ओडिसी, या डेक्कन ओडिसी मध्ये 1 वर्ष जे सतत तुम्ही काम केलं आणि परदेशी पर्यटकांना ह्या कला प्रकाराची ओळख करून दिली, तर तो अनुभव आणि त्या अनुभवाविषयी. खूप सुंदर होतं आमचं 1 वर्ष, म्हणजे खूप आनंदात गेलं आणि आम्हाला खूप अनुभव आणि वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. सचिन देसाईंनी आम्हाला ते कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं आणि दर बुधवारी आम्ही ती विदेशी पर्यटकांची ट्रेन रत्नागिरीत थांबायची आणि त्यानंतर ती जयगडला जायची आणि जयगडला गेल्यानंतर त्या बोटीमध्ये पाऊण तास असायचा आणि त्या पाऊण तासामध्ये आम्ही तेव्हा कथ्थक बेस असला तरी आम्ही विविध लोककला सादर करायचो जे आपल्या कोकणात असतात, त्या म्हणजे नमन असो, जाकरी असो, पण ते सगळं 5-5 मिनिटाचा असा परफॉर्मन्स असायचा आणि असं मिळून आम्हाला ती 35 ते 40 मिनिटं मिळायची की ज्यामध्ये आमचे सगळे विद्यार्थी तिथे परफॉर्म करायचे. खूप चांगला अनुभव. म्हणजे आम्हाला एकदा असं झालं की खूप उशीर झाला, काही अचानक गाडीचं टायर पंक्चर झाला आणि आम्ही ती अगदी लास्ट मिनिटला पोहोचलो. तर मी मुलीला म्हटलं, अरे घुंगरू कशाला बनताय, नृत्य सुरू करा कारण आपला वेळ झालेला आहे. तर आम्ही सुरू केलं आणि आमचं जेव्हा झालं तेव्हा त्या पर्यटकांनी आम्हाला येऊन विचारलं नाही की तुमच्या याच्यात पायात घुंगरू बांधलेले असतात ना, तर तुम्ही आज ते बांधले नाहीत का. म्हणजे ते यायच्या आधी त्यांचा अभ्यास असायचा की ह्या प्रकारासाठी इतकं, तर त्यामुळे आम्हाला त्या बारीक बारीक गोष्टी सुद्धा त्या लोकांनी खूप आम्हाला म्हणजे बरं वाटलं की ठीक आहे, लोक आपल्याला नुसतंच असं लाईटली घेत नाही तर त्याचा त्यामध्ये अभ्यास करतात. म्हणजे आपण करतोय काम हे खूप चांगल्या लोकांसाठी आणि चांगल्यासाठी करतोय, हे खूप ऐकून बरं वाटलं. खूप मुलींना त्यांनी असं वेगवेगळे कॉईन्स किंवा त्यांच्या इथे हे द्यायचे का, तर त्यांना ते खूप छान वाटायचं की तुम्ही ते 5 मिनिटात ते सगळं सादर करताय. एवढा छोटासा नवीन असेल पण ते 5 मिनिटात त्याचं सगळं सादर करताय, ते खूप छान वाटायचं. मुलांचं पण मला विशेष कौतुक वाटायचं कारण काही वेळा बोट खूप पाण्यामुळे खूप हलायची किंवा वाऱ्यामुळे खूप हलायची, पण मुलं त्याही ह्याच्यात ते खूप चांगले परफॉर्मन्स करायचे. सोपं नाहीये पूर्णपणे स्टेज सरळ नसताना जे हलत असताना सुद्धा तिथे ते परफॉर्म करणं, पण मुलं ते खूप उत्तमरित्या ते सादर करायची. त्यामुळे डेक्कन ओडिसीचा आमचा प्रवास खूपच छान झाला. दर बुधवारी आम्ही इथं निघायचो दुपारी आणि तिथे आमचा 2:45 ते 3:30 असा परफॉर्मन्स असायचा. खूप 1 वर्ष आम्ही दर बुधवारी आम्ही तो कार्यक्रम आम्ही सादर केला. रत्नागिरीमध्ये पहिल्यांदा डेक्कन ओडिसी आली तेव्हाही स्वागतासाठीही आम्ही रत्नागिरी रेल्वे स्टेशनलाही आम्ही तो परफॉर्मन्स केला. एवढंच काय, तर ह्याच पार्श्वभूमीवरती आम्ही कामगार मैदानावरती संजय यादवराव पर्यटन महोत्सव होता, तर तेव्हाही सलग आम्ही 6 दिवस तेव्हा हा परफॉर्मन्स आम्ही केला होता. अच्छा, म्हणजे असा एक वेगळा अनुभव. आणि तू आता म्हटलंस तसं की डेक्कन ओडिसी म्हणजे ते अर्थात परदेशी पर्यटक असणार ना, तर त्या परदेशी पर्यटकांच्या मध्ये असलेली सुद्धा या नृत्य प्रकाराविषयीची सजगता, म्हणजे पायात घुंगरू बांधलेले नाहीयेत हे त्यांना कळणं, हा नृत्य प्रकार भारतीय जरी पूर्णपणे असला तरी सुद्धा ही सजगता, हा सुद्धा एक ह्या नृत्याचा गौरवच म्हटला पाहिजे. अजून एका परफॉर्मन्सचा आवर्जून उल्लेख करायला लागेल, तो म्हणजे इंडिया थिएटर ऑलिम्पियाड भुवनेश्वरला जो कार्यक्रम तुला करायला मिळाला, तर त्या कार्यक्रमाविषयी बोलून आपण मुलाखतीच्या समारोपाकडे जाऊ. जेव्हा ओरिसामध्ये भुवनेश्वरला जेव्हा म्हणजे ह्यासाठी खरं तर माझी विद्यार्थिनी स्कंदाचा खूप मोठा सहभाग आहे, कारण तिने हे सगळं काम केलं की आपल्या मॅडम इतके वर्ष काम करतात आणि तर त्यांच्यासाठी तिने माझ्यासाठी तिने सगळ्या माझ्या ऍप्लिकेशन देणं किंवा हे सगळं काम तिने केलं. माझा सगळा बायोडाटा, माझे सगळ्या क्लिप्स ह्या सगळ्या तिने तिकडे पाठवल्या. तिकडे पाठवल्यानंतर त्यांनी एक म्हणजे गुरूंसाठी अवॉर्ड्स होती, तर त्यामध्ये माझं सिलेक्शन झालं. पण ते झाल्याबरोबरही मला दुसरा आनंद असा मिळाला की तिथे मला 12 मिनिटाचा परफॉर्मन्स करायला मिळाला. कारण कसं आहे की हा तर सन्मान आवडणारच, नक्कीच आवडणार, का नाही आवडणार, पण त्याच्याबरोबरीने आपल्याला तिथल्या लोकांच्या समोर आपल्याला आपली कला 12 मिनिटं सादर करायला मिळणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. आणि असं वाटलं की येस, आपण हा प्रवास करतोय तो चांगल्या दिशेने चाललाय. कारण का तर ठीक आहे, लोक आपली दखल घेत आहेत, तर आपण काम करतोय ते खरंच चांगल्या दिशेने. त्यामुळे खूप आनंद झाला की हे सगळं काही करायला मिळालं ह्याबद्दल आणि पुरस्काराबद्दल. अगदीच. आणि ह्या म्हणजे ओरिसा सरकारकडून जो नृत्य शिरोमणी पुरस्कार मिळाला, तर त्याच्याबद्दल कलांगणच्या वतीने आधी तुझं मनपूर्वक अभिनंदन, कारण हा एक मानाचा पुरस्कार समजला जाईल आणि तो आपल्या संगमेश्वर तालुक्यातल्या एका व्यक्तीने मिळवणं, तर त्याच्याबद्दल तुझं अभिनंदन. दूरदर्शनवरती पण तुझा सहभाग असलेला एक कार्यक्रम केलास, तर एक वेगळा म्हणून म्हणजे दूरदर्शनचा म्हणून एक अनुभव थोडक्यात. दूरदर्शनवरती आम्ही धिनाधिंदाच्या माध्यमातून आम्ही एक फोक डान्स आम्ही सादर केलेला आणि त्यामध्येही खरंच खूप इतका चांगला अनुभव होता. कारण मला असं वाटतं की मुलांना वेगवेगळं मंच मिळाले पाहिजे.
की जिथे त्यांचं सादरीकरण झालं पाहिजे आणि त्यासाठी मी विशेष प्रयत्न करते. म्हणजे मला खूप चांगलं वाटतं की जसं तुम्ही मंदिरात परफॉर्म कराल, तर एखाद्या महोत्सवात कराल, तर एखाद्या वेगळ्या स्टेजवरती ते वेगवेगळे अनुभव असतात. जरी वाटलं की आपण परफॉर्मन्स एकच असला तरी प्रत्येक वेगवेगळ्या स्टेजवरचा वेगवेगळा परफॉर्मन्स असतो आणि कलाकाराला ते खूप आवश्यक आहे की हे सगळं करणं. त्यामुळे जेव्हा धिनाधिन त्याची संधी आल्यावरती मी मुलांना म्हटलं आपण ठीक आहे, आपलं बेसिक जरी कथ्थक फॉर्म असला, जरी ते असलं तरी त्याचा उपयोग आपल्या सगळ्या नृत्यासाठी होतो. कारण शेवटी लय ताल हाच तर आत्मा आहे ना आणि अभिनय. त्यामुळे हा काय आपण कुठेही करू शकतो. तर त्यामुळे आम्हाला ती संधी आल्याबरोबर आम्ही लगेचच त्याचं ॲप्लिकेशन केलेलं. आम्ही पहिल्या त्या क्लिप पाठवल्या, त्या आमच्या सिलेक्ट झाल्यानंतर आम्हाला तिथे धिनाधिन झाला बोलावलं. खूप सुंदर अनुभव होता, कारण एवढे लाईट्स, एवढे कॅमेरामन आणि त्याच्यासमोर ते सादरीकरण करणं हा मुलांसाठी खूप उत्साहाचं वातावरण होतं आणि खूप म्हणजे एक्साइटमेंट होती. पण मुलांनी खूप उत्कृष्ट केलं आणि महत्त्वाचं की नुसतंच परफॉर्म केला नाही तर त्यामध्ये त्यांनी नंबरही मिळवला आणि आम्हाला नेक्स्ट फेरीसाठी आमचं सिलेक्शन झालं. ती एक्साइटमेंट आत्ताही तुझ्या चेहऱ्यावरती दिसते. पण विशारद होण्यापूर्वी म्हणजे विशारदला जाताना अभ्यास केला पाहिजे ही जी एक जाण होती किंवा जी आवड होती किंवा जी इच्छा होती, आज इतक्या वर्षानंतरही अजून ती शिल्लक आहे. म्हणजे अजूनही आता तुला पीएचडीचा अभ्यास करावासा वाटतोय आणि तू पीएचडी करतेस आता, तर त्या पीएचडी विषयी आणि त्या तुझ्या पीएचडीच्या विषयाविषयी मुख्य मला ना मनीषाताई एकदा असं सहज म्हटल्या होत्या की शिल्पा तू कुठलं शिकतेस ना तर ते शिकताना ना तू एक गुरु म्हणून सारखा विचार करतेस, मी मुलांना कसं शिकवेन असं मला तुझ्या नृत्यात दिसतंय, असं ताई मला असं पटकन बोलल्या होत्या एकदा. मी नंतर खरंच विचार केला की अरे हो, मी खरंच असं सतत विचार करत असते. म्हणजे मी करेनच, पण मी माझ्या विद्यार्थ्यांना कसं ते शिकवेन. तर बहुतेक असं असेल की आमच्या घराण्यात म्हणजे माझे आई वडील आत्या काका सगळे म्हणजे काकू सगळ्या शिक्षिका असल्यामुळे ती शिकवण्याची पार्श्वभूमी सतत ती आपल्या मनात आपसूक घडत असते. त्यामुळेही असेल कदाचित की ते शिक्षण आपण शिकवत राहावं. आणि जेव्हा अभ्यास विशारदचा करायला लागले, जसं करायला लागले तसं मला इतका आनंद मिळायला लागला की आजही मी सगळ्यांना सांगते की मला आकाश गवसलंय, माझं नृत्याचं मला आकाश गवसलंय. मला खरंच आहे की मी सगळी दुःख विसरते जेव्हा मी सकाळत माझा मी रियाज करायला जाते. जेव्हा मी सकाळी कंपल्सरी सकाळी 7:30-8 वाजले की मी रियाजालाच जाते आणि मी काही झालं तरी पुढचा 1.5 तास मी कोणाचीही नसते, मी फक्त माझ्या रियाजाची असते आणि दिवसभरात मी नृत्यामध्ये जगते. म्हणजे मला पूर्वी जेव्हा असं म्हणायचे की आम्ही मोठे गुरु हे 12-14 तास हे रियाज करतात किंवा ते नृत्य करत असतात. मला पूर्वी वाटायचं म्हणजे काय, तर आज मला थोडंसं अनुभवतंय. तर मीही प्रत्येक विषयात विचार करताना म्हणजे जरी मी केलं नाही तरी मी गाडीतनं येताना एखाद्या रचनेचा विचार करते. इथे आल्यानंतर 1-2 ओळी वाचल्या तरी त्यामध्ये मी कशी ती एखादी नृत्य रचना करेन किंवा काय करेन ह्याचा मी विचार करते. म्हणजे नृत्यात जगणं म्हणजे काय. तर त्यामुळे ह्या पीएचडीच्या माध्यमातून मला खूप एक नवीन गोष्टी कळतायत, नवीन गोष्टी अभ्यासाला मिळतायत. आणि बरोबरीने असं आहे की आपल्या इकडे म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आता कोल्हापूरही असेल की खरोखरच असं कोणी पीएचडी झालं नाही तर आपण भले अडचणी येतील, पण आपण जर एकदा त्या मार्गावरती गेलो आणि आपण ते जर केलं तर मी माझ्या मुलांना शिकवू शकेन आणि तिथपर्यंत आणू शकेन. हा पण माझा त्यामागचा खूप मोठा उद्देश आहे. कारण मुलांनी शिकलंच पाहिजे. पण बिचाराला म्हणजे मलाही कळतंय की तिथपर्यंत पोहोचणं कठीण आहे, ते सोपं नाहीये की तिथे पोहोचणं आणि सगळ्यांनाच शक्य नाहीये. पण मी आहे ना, मी मुलांना सगळ्यांना मदत करेन की तिथपर्यंत पोहोचण्यासाठी. ही माझी त्यामागची फार तळमळ आहे आणि म्हणून मी ते पीएचडीचं शिक्षण हे बरोबरीनेही करते की माझ्या मुलांना इथे मी शिकवावं. आजही माझ्याकडे अलंकारसाठी कोल्हापूरहून, चिपळूणहून म्हणजे मुली येतात, इथे शिकतात. आज एक मुलगी माझी तर अलंकार झालीच आहे, पण आताही माझ्या 2 मुली आत्ताच डिसेंबरमध्ये अलंकारसाठी बसते. त्यामुळे मला ते खूप आवडतं. आणि जेव्हा मी अलंकारच्या मुलींना घेते तेव्हा मला असं वाटतं की मला त्याच्याहून जास्त शिकलं पाहिजे. जेव्हा मी ते शिकेन तेव्हा मी माझ्या मुलांना मी थोडं बहुत देऊ शकेन. मीही तितक्याच ह्याने तर मी काय शिकवणार. त्यामुळे आज मी जरी हा सगळा असेल तरी मी बरोबरीने मी माझ्या रंजनाताई फडके असतील किंवा काय तर त्यांच्याकडेही मी शिकते. म्हणजे वेगवेगळ्या सेशन असतील तर मी सांगते मला बोलवा, मला नवीन शिकायचं आहे असं. कारण मला माझ्याकडे जर भरपूर काही असेल तरच मी मुलांना देऊ शकते. त्यामुळे मला हा सगळं खूप म्हणजे मनापासून हे सगळं आवडतं. त्यामुळे मी ते शिकतच राहते आणि आवडतं मला. पीएचडीच्या आत्ताचा माझा विषय आहे तो नायिका हा विषय.
म्हणजे भरत मुनींच्या नाट्यशास्त्रामध्ये, म्हणजे पूर्वीच्या काळी जे नाट्यशास्त्र हा प्राचीन ग्रंथ मानला जात होता आणि तो त्यामध्ये ज्या अष्टनायिका दिल्या त्या काळाला अनुसरून योग्य होत्या, की त्या पूर्णपणे शृंगारावरती आधारित अशा ह्या अष्टनायिका होत्या. तर आज माझा असा विषय आहे की त्या नायिका ह्या त्यांच्या जागी सर्वश्रेष्ठ आहेतच, पण अशा कित्येक नायिका आहेत की ज्यांच्या कर्तृत्वाने इतिहास घडले. तर अशा नायिका का नाही आपण नृत्यामधनं सादर कराव्या? म्हणजे मग त्या पौराणिक पासून आतापर्यंतच्या नायिका आपण घेऊ शकतो. कित्येक संत कवी आहेत, कान्होपात्रा असेल, जनाबाई असेल, की त्यांचं आपण का नाही सादरीकरण करू शकत? मग हा एक वेगळा विषयाला आपण मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि पूर्वीच्या काळी ठीक होती, परंपरा होती, घराणी होती, त्यामुळे त्यांनी जे आता लखनौ घराण्यात ते ती परंपरा होती. आज असं सगळे म्हणतात, मोठे गुरु सगळेच सांगतात की जे चांगलं आहे ते घ्या, नवीन नवीन शिकत जावा, आता तुम्ही घराण्यात अडकू नका. तर आज ह्या ज्या नवीन नवीन गोष्टी आहेत, तर कथकला अजून समृद्ध करण्यासाठी अशाही गोष्टी आपण जर त्यामध्ये सादर केल्या तर मुलीही ह्या शृंगार नायिकांमध्ये न अडकता त्याही ह्या पराक्रमी नायिकांचं सादरीकरण करू शकतील. त्यामुळे माझा ह्या आत्ताच्या PhDचा विषयच आहे खास की कथक नायिकामध्ये पारंपरिक नायिकांके व्यतिरिक्त अन्य नायिकांची प्रस्तुती की क्षमता, असा हा आता माझा कथकचाच विषय आहे. ह्या तुझ्या PhDच्या प्रवासाला आमच्या कलांगणच्या वतीने खूप मनापासून शुभेच्छा देतो. लवकरच डॉक्टर शिल्पा भिडे मुंगळे यांच्याशी गप्पा मारण्याची पुन्हा एकदा आम्हाला संधी मिळो अशी प्रार्थना करतो. शेवटचा उल्लेख करताना आणि कार्यक्रम मुलाखत संपवताना आता तू ह्या सगळ्या बद्दल बोलत असताना एका गोष्टीचा उल्लेख केलास, तो म्हणजे एक विचार कायम मनामध्ये सतत सुरू राहायला असायला लागतो. म्हणजे केवळ रियाज हा फक्त प्रत्यक्ष नृत्याचाच नसून विचारांचाही रियाज असतो. अर्थात हे नृत्याच्याच बाबतीत असतं असं नाही, कोणत्याही कलेच्या बाबतीमध्ये एक बॅक ऑफ द माइंड आपण जर विचार करत राहिलो तर आपण सशक्त होत जातो, सशक्त होत जातो विचारांनी, आणि तो विचार आपल्या कलेतून प्रकटतो. हे जरी खरं असलं तरी सुद्धा कथ्थक नृत्य हे ज्या पायांवरती अवलंबून आहे, ते पायच जर अपघाती झाले तर मित्रांनो म्हणून मी सुरुवातीला आजच्या मुलाखतीचा उल्लेख केला की ज्या आयुष्यामध्ये कितीही संकट आली, कितीही अडचणी आल्या तरी त्याच्यावरती मात करून शेवटी त्याच्यावर त्याच्या पलीकडे आपल्याला जाता येणं किंवा त्याच्यासाठी जिद्दीने कार्यरत राहणं, यासाठी जी कार्यरत राहते तिला संगमेश्वर संपदा म्हणतात. तिला तिचं विशेष कौतुक करावं लागतं. मगाशी एक ओझरता उल्लेख तुझ्या एका विवेचनात झाला होता, त्याच विषयावरती मला आजच्या मुलाखतीचा समारोप करायचा आहे की 2008 साली ज्या वेळेला अपघात झाला आणि आता इथून पुढे मला पुन्हा नाचता येईल की नाही असा प्रश्न निर्माण झाला. ह्याचा उल्लेख मी शेवटच्या साठी यासाठी करतोय की केवळ इच्छाशक्तीच्या बळावर मनुष्य काय करू शकतो याचं उदाहरण म्हणून तुझ्याकडे काही पाहावं अशी माझी त्याच्या मागची भावना आहे. आणि जो मुख्य पाय हे ज्याचं मुख्य काय म्हणतो कॅपिटल आहे, तर तिथे सुद्धा उबड्या घेऊन चालायला लागण्याच्या परिस्थितीतून सुद्धा तू आज ह्या टप्प्यावर आलीस. काय वाटलं होतं नेमकं तेव्हा? जेव्हा 2008 साली आमचा कार्यक्रम चालू होता मुंबईला कामगार मैदानावरती आणि परफॉर्मन्स चालू असतानाच माझं, तेव्हा आम्ही जसं संजय यादव यांच्यात आम्ही फोक डान्स करायचो, तर त्यामध्ये त्या नऊवारी साडीच्या अंगठ्यात माझा पाय अडकला आणि माझं फुगडी घालता घालता ते मी खाली पडले. ऍक्च्युली तेव्हा इतकं काही वाटलंच नाही, कारण आजही त्याचं सगळं शूटिंग आहे आमच्याकडे, तर कोणाला काही वाटलं नाही. मी असं सहज बघितलं तर अरे माझा पाय कुठं आहे, म्हणजे मला एक क्षण एवढं, पण समोर इतके लोक आणि नेमका तो सुरुवातीचाच कार्यक्रम असल्यामुळे मी बघितला आणि मी तो त्या क्षणी पाय मी स्वतःच्या स्वतः फिरवला, म्हणजे तो पाठी पाय गेला होता माझा, टोटली पाय पाठी गेला होता. मी तो त्या भरात, कारण समोर सगळे लोक होते, तो मी पटकन फिरवला आणि उठणार तर माझ्या लक्षात आलं की पाय माझा रुळाच पडलाय, मी तो माझा राहूच शकत नाही. मी सरकत पाठी आले. पण खरं सांगू का, तो कार्यक्रम इतका चालू होता आणि आतनं तो इतका ध्यास होता की मी त्याही परिस्थितीत समोर डॉक्टर माझ्या पायावरती काम करत होते आणि मी ते लाईव्ह होतं, त्यामुळे मी ते बोलत होते. मी त्यांना म्हटलं एवढा कार्यक्रम संपू दे, मग आपण तुम्ही ॲम्ब्युलन्स बोलवा, माझा एवढा कार्यक्रम संपू दे. तर त्यामुळे मी तो करत होते संपूर्णपणे. तो झालं माझं लाईव्ह बोलून आणि हे करून ते बोल म्हणून झाल्यानंतर मग मी आम्ही स्टेजच्या पाठीमागनं मला ॲम्ब्युलन्स आली आणि आम्ही मुंबई हॉस्पिटलला गेलो. मग हॉस्पिटलला गेल्यानंतर मला म्हणजे
बाकीच्यांना वाटलं होतं की शिल्पा विशेष काय नाही, थोडंसंच काहीतरी असेल. म्हटलं नाही, खूप मेजर झालेलं आहे, नक्की मेजर झालंय, कारण माझा पाय तसा वाटत नाहीये मला. आणि नंतर मग डॉक्टरांच्या इथनं कळलंच की नाही, शक्यच नाही की तुमच्या पायात प्लेट आणि घालायलाच पाहिजे. त्यानंतरचं 1 वर्ष खूप वाईट होतं, कारण मला असं वाटलं होतं की आता येस, मी आता ठीक आहे, भले उशिरा सुरू केलं पण आता मी काहीतरी करेन. आणि अशा वेळेला पूर्ण 1.25 वर्ष कुबड्या घेऊन वावरणं हे खूपच माझ्यासाठी अतिशय कष्टदायक होतं. पण खरंच सांगितलं तसं, मगाशी म्हटलं तसं, माझ्या घरच्यांचा, सगळ्यांचा, माझ्या मित्रमैत्रिणींचा आणि साहेबांचा, ह्यांचा सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळे मी आज इतका प्रवास मी सहजतेने करू शकले. आणि आत्म जिद्द होती की करायचंच, काही झालं ते. ऑपरेशन खूप चांगल्या तऱ्हेने झालं, त्यामुळे तेही मी करू शकले. त्यामुळे मलाही खूप आनंद होतोय की आज हा एवढा सगळा प्रवास आपण हे करताना. आणि जर मनात तुमच्या जिद्द असेल तर तुम्ही ते करावंच. मला एक खूप छान वाक्य आवडलं जे माझ्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मला वाटतं, परिपूर्णता ही कल्पना असते जी कलाकाराला ध्येयापासून परावृत्त करते, आणि अपूर्णता ही कलाकाराला ध्येयाच्याही पलीकडे जगाकडे झेपावण्यासाठी प्रवृत्त करते. मला अपूर्णताच भावली, जी मला प्रत्येक वळणावरती नवीन नवीन शिकत राहण्याची उर्मी देत आहे. या बात. पण ह्या सगळ्या म्हणजे हा आत्ता मुद्दाम मी शेवटचा उल्लेख हा करण्याचं कारण एवढंच की कलेचा अभ्यास करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत किंवा जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी शो मस्ट गो ऑन हे केवळ 4 शब्द नसून ते खरे जगण्याचे विषय आहेत. आणि कलेच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर किती जिद्दीने उभं राहावं लागतं हे तुम्हाला मला यातून सांगायचं होतं. शिल्पा, आजच्या ह्या मुलाखतीचा अगदी समारोप करताना काय सांगशील? मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्यानेच कशाला, प्रत्येक स्टेजवरती येणाऱ्या जेव्हा त्याला वाटेल की आपण काहीतरी शिकावं तर नक्की प्रत्येकाने शास्त्रीय संगीताचा आनंद घ्यावा. आणि तो स्वतःसाठी घ्यावा, नाही परीक्षांसाठी, नाही दुसऱ्यासाठी. जेव्हा तुम्ही स्वतःसाठी आनंद घेण्यासाठी शिकाल तेव्हा नक्कीच बघा तुम्ही की तुम्हालाही ते काहीतरी एक वेगळं गवसेल. त्यामुळे सगळ्यांनी ह्याचं संगीत ऐकावं, शिकावं, प्रोग्राम्स पाहावेत, आणि जे जे काही असेल तर त्याला जावं, आठवणीने जावं. भले ठीक आहे, पहिल्यांदा कोणी म्हणेल की मला एवढं कळत नाही, पण जेव्हा तुम्ही आपली रुची संपन्न करण्यासाठी आवश्यक आहे की तुम्ही सातत्याने तो प्रोग्राम पाहावा, आणि ही शाश्वत आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी असं शास्त्रीय संगीत शिकावं, मग ते नृत्य असेल किंवा गायन असेल किंवा तबला, हार्मोनियम काही असेल, पण ह्या अभिजात कला शिकाव्या, निदान प्रयास तरी करावा. या शास्त्र शिकतानाच कलेचा आनंद घ्यावा. आणि जसं पु ल देशपांडे म्हणाले होते की का जगायचं हे आपल्याला कला शिकवेल, तर त्याच अनुसरून आपण आपल्या आयुष्यामध्ये मार्गक्रमण करत राहूया. तुझ्या सगळ्या पुढील वाटचालीसाठी कलांगणच्या वतीने खूप मनापासून शुभेच्छा देतो. मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे लवकरच डॉक्टर शिल्पा भेडे-मुंगळे यांच्याजवळ आम्हाला गप्पा मारण्याची संधी मिळो, ह्याही शुभेच्छा तुला या निमित्ताने देतो. मित्रांनो, आज एका अत्यंत यशस्वी अशा म्हणजे कथ्थक नृत्य ह्या विषयामध्ये अलंकार ही एक मोठी पदवी मानली जाते, तर तिथपर्यंत आणि ते सुद्धा देवरुख सारख्या ठिकाणी राहून संपूर्ण प्रवास घडवलेल्या एका व्यक्तिमत्वाशी संवाद साधण्याचा आणि तिच्याकडून ह्या कथ्थक या सगळ्या नृत्य प्रकाराविषयी समजून घेण्याचा मी प्रयत्न आजच्या संगमेश्वर संपदाच्या आपल्या संवाद मालिकेच्या 36व्या भागात केला. तेव्हा आजच्या या मुलाखतीसाठी आपण वेळ दिला त्याच्याबद्दल कलांगणच्या वतीने आपले खूप मनापासून आभार मानतो. पुढच्या अशाच प्रकारच्या एखाद्या व्यक्तिमत्वासोबत संगमेश्वर संपदाच्या पुढच्या भागात पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. नमस्कार.